जो आता समजलं की धर्मगुरूंना ठार मारण्याची जी काय प्रवृत्ती या देशामध्ये निर्माण झालेली आहे, गेल्याच 2 महिन्याखाली या बार्शी तहसीलवर मोर्चा आला होता की मौलवीला काहीतरी फरार केलं आणि त्या मौलवीला महाराष्ट्रातून गुजरातला नेलं. अशा पद्धतीनं धर्म मारतांडाचं राजकारण या बार्शी शहरामध्ये बार्शी म्हणजे देशामध्ये चालू आहे. या देशामध्ये धार्मिक वाद चालू झालेला आहे, कट्टरवाद चालू करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. अल्पसंख्याक जे धर्मगुरू आहेत त्यांना कुठंतरी वेठी धरून आणि अल्पसंख्याकाचे धर्मगुरू संकटात येत असतील तर सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन ही जी धर्म मार्तंड प्रवृत्ती जी देशामध्ये चालू झालेली आहे, कट्टरवाद चालू झालेला आहे. का मुस्लिम देशामध्ये जसा कट्टरवाद आहे तसा आपल्या देशामध्ये कट्टरवाद चालू झाल्याची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये आहे. ह्याचं कारण मुख्यत्वे काय की आपण एक नाहीत, आपली युनिटी एक पाहिजे. जरी आपण अल्पसंख्याक कुठं एक जरी विभागलेलो असलो तरी आपण एक पाहिजे. ह्या देशामध्ये एक असं चिडलेला समाज आहे, एक चिडलेला कट्टरवाद असा निर्माण झालेला आहे की ह्यांना आपकी बार 400 पार जी त्यांनी नारा केला होता, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची यांची प्रवृत्ती होती. ती प्रवृत्ती अल्पसंख्याक समाजाने हाणून पाडल्यामुळे ह्यांचा ह्या हजार रोष वाढलेला आहे. हे आपण त्यांना ठेवलं पाहिजे. म्हणून आपण लोकांनी त्यांना 400 पारवरनं आपण त्यांना 234वर आणल्यामुळे हा राग व्यक्त व्हायला लागलेला आहे. छोट्या छोट्या समाजाच्या छोट्या छोट्या धर्माच्या धर्मगुरूंना वेठीस धरून असे प्रकार जर होत असेल आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रशासन सुद्धा सरकारच्या अंडरमध्ये धरून हा दहशतवाद प्रशासनाचा दहशतवाद आहे. ज्या अर्थी आपली तक्रार घेतली जात नाही त्या अर्थी हा प्रशासनाचा दहशतवाद आहे. तरी मित्रांनो, धर्मगुरूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण खंबीरपणे आहेत आणि धर्मगुरू हे आपले सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या जीवाला जर कुठला धक्का झाला, अरे तुमच्या कट्टरवादाला जर कोणी विरोध केला तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची प्रवृत्ती तुमची आहे. परंतु हा जो आमचा धर्मगुरू आहे ह्यांना जर धमकी देणारा जी व्यक्ती कोण असेल त्याच्या विरोधात सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नसेल तर जे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसतील, जे अधिकारी ह्याच्यामध्ये गंभीरपणाने जर काय लक्ष देत नसेल तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा गंभीरपणाने गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी एक विनंती आहे समाज बांधवाला, तर आपल्याकडे मोठे मोठे मार्ग आहेत. अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, मानवी हक्क आयोग आहे, ह्याच्याकडे सुद्धा या अधिकाऱ्यांची नावं घेऊन आपण तक्रार केली पाहिजे अशी माझी विनंती आहे तुम्हाला. तर हे अधिकारी वटणीवर येतात, हे अधिकाऱ्याला माहिती आहे की पळून हे कुठवर जातात. मित्रांनो, धर्मगुरू हे आपले भविष्याचे आपले हे असतात, भविष्यकाळ असतो आपला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला समाज घडतो, व्यक्ती घडतो, कुटुंब घडतो. अशा पद्धतीनं जर धर्मगुरूंना, बौद्ध धर्माचे धर्मगुरू असो, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू असो, ह्यांना जर कशा पद्धतीनं जर कुणी जर अशा धमक्या देण्याचा प्रकार करत असेल तर या देशामध्ये जर निर्माण होऊ पाहणारा कट्टरवाद हा संपला पाहिजे. अशा प्रवृत्तीची आपण माणसं निर्माण झाली पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची प्रवृत्ती सुद्धा यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याचं जर कटकारस्थान यांच्याकडून होत असेल तर तुम्ही आम्ही अल्पसंख्याक असू, दलित, सर्व जाती धर्माचे असू, ह्यांनी आपण एकजूट केली पाहिजे तरच आपण ह्यांना आपण धडक देऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो. तर यासाठी आमचे नेते म्हणले की अधिकारी असं काहीतरी किरकोळ उत्तर देतात. ह्या अधिकाऱ्याला मानवी हक्क आयोगाकडे घ्यायचा, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे घ्यायचा ह्याला, म्हणजे ह्याला ह्याची जागा कळते की मी काय चूक केलेले. घटनेमध्ये जे काय दाखवलेलं आहे त्या कलमानुसार तुला काम करावं लागणार आहे. तुला आम्ही ढिल्ल सोडणार नाही. तुझी प्रवृत्ती चुकीची आहे. तू शासनाच्या कुठल्या मंत्र्याच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं जर मार्गदर्शनाखाली काम करत असेल तर आम्ही धोक्यात आहेत आणि तू धोक्यात आणण्याची प्रवृत्ती करत आहेत असं आम्हाला आपण दिल्लीचे मानवी हक्क आयोग आहे, औरंगाबाद खंडपीठाला आहे, नागपूर खंडपीठाला मानवी हक्क आयोग आहे. अशा पद्धतीने आपण उच्च पातळीचे आपण